तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अकोलेत भव्य सभा, 5 किलो चांदीची गदा देत आदिवासी बांधवांकडून शिंदेंचा सत्कार करण्यात आला। एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदी बसवलं। जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात शिंदेंनी हे वक्तव्य केलंय। अकोलेतील पक्षांतर्गत वादावरही एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं। कामात खोडा घालणाऱ्याला व्यवस्थित बाजूला करण्यात येईल असं शिंदे म्हणाले। आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम यांना या देशाचं राष्ट्रपती पद दिलं, जे सर्वोच्च पद आहे। राष्ट्रपती पद कोण आहे तर आदिवासी आमची बहीण द्रौपदी मुर्मू मॅडम। हा इतिहास आहे आणि म्हणून राष्ट्रपती म्हणून आपल्या आदिवासी मुर्मू ताईंच्या समोर देखील काँग्रेसने उमेदवार दिला, त्यांना देखील अपमानित केलं। तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा सहकार्यांचा पक्ष आहे। जो काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल।